तर स्वागत आहे आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा, लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर आहे आणि जुलै महिन्याच्या 13व्या हप्त्याचं वितरण लगेचच 2 ते 3 दिवसांमध्ये सुरू होणार आहे। जवळपास तारीख 4, 5, 6 या दिवसांमध्ये वितरण सुरू होऊ शकते, कारण जीआर सुद्धा आलेला आहे बघा। आणि भरपूर लाडक्या बहिणींना प्रतीक्षा आहे की रक्षाबंधनानिमित्त आम्हाला गिफ्ट भेटणार आहे का। बघा, भरपूर व्हिडिओ बातम्या तुम्ही पाहिल्या असतील की जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता तुम्हाला एकत्र मिळणार, तर तो खरंच मिळणार आहे का। बघा, मागच्या रक्षाबंधनाला सुद्धा 3000 रुपये तुम्हाला एकत्र शासनाकडून भेटले होते, पण ते इलेक्शनच्या आधी टाकण्यात आले होते। आता बघा, रक्षाबंधन 9 तारखेला आहे, 9 ऑगस्टला रक्षाबंधन आहे आणि त्यानिमित्त तुम्हाला जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता एकत्र आधीच मिळणार का, हा प्रश्न सुद्धा भरपूर बहिणींच्या मनामध्ये आहे, कारण त्यांना जून महिन्याचा 12वा हप्ता ऑलरेडी आलेला आहे। तर बघा, हा मुद्दा तुमचा मी क्लिअर करणार आहे की खरंच तुम्हाला पैसे येणार आहे का। जुलै महिन्याचा हप्ता तर तुम्हाला 100% येणारच आहे, त्याच्यासाठी निधी सुद्धा मंजूर करण्यात आलेला आहे, पण ऑगस्ट महिन्याचा हप्ता सुद्धा तुम्हाला सोबत येणार आहे का, हा महत्वाचा प्रश्न आहे। बघा, जो काही जीआर आलेला आहे, 30 तारखेला एक जीआर आला, त्यानंतर 31 जुलैला सुद्धा 2 जीआर आलेले आहे, असे पूर्ण 3 जीआर आलेले आहेत। आणि त्या 3ही जीआर मधून जे काही निधी मंजूर करण्यात आलेला आहे त्या पैशाची संख्या आहे 3729 कोटी रुपये। 3729 कोटी रुपये 3ही जीआर मधून मंजूर करण्यात आलेले आहे जुलै महिन्याच्या 13व्या हप्त्या वितरणासाठी। तर बघा, जर शासनाने जर तुम्हाला ठरवलं असतं की 14वा हप्ता सुद्धा जमा करायचा, म्हणजे ऑगस्ट महिन्याचा हप्ता सुद्धा आता लगेचच तुमच्या खात्यामध्ये जमा करायचा, तर या जीआर मध्ये नमूद केलं असतं की जवळपास 7000 ते 8000 कोटी रुपये तुमच्यासाठी मंजूर केले असते। 3000 कोटी फक्त एकाच महिन्यासाठी आहे, 3729 कोटी फक्त एकाच महिन्याच्या वितरणासाठी आहे। पण जर 2 महिन्याचे पैसे एकत्र द्यायचे असते तर या ठिकाणी जीआर मध्ये नवीन जीआर आला असता, सुधारित जीआर आला असता आणि त्या ठिकाणी तुम्हाला जवळपास 7000 ते 8000 कोटी दोन्ही हप्त्यासाठी मंजूर करण्यात आले असते, असा उल्लेख या जीआर मध्ये करण्यात आला असता। आणि त्याचप्रमाणे जे काही बातम्या किंवा न्यूजपेपर किंवा सकाळ न्यूजपेपरची बातमी सुद्धा मी तुम्हाला दाखवली होती, पण ते फक्त त्या ठिकाणी त्यांनी अंदाज मांडलेला आहे की रक्षाबंधनाला गिफ्ट द्यायला पाहिजे अशी त्यांनी मागणी केलेली आहे, पण शासनाकडून अशा प्रकारचा कोणताच उल्लेख केलेला नाही। बघा, अजून 2 ते 3 दिवस 3-4 दिवस अजून वितरणाला बाकी आहे। शासन कदाचित निर्णय घेऊ शकते, चान्सेस तर नाही, पण शासनाने जर रक्षाबंधनाच्या खुशीमध्ये बहिणींना जर गिफ्ट द्यायचं ठरवलं आणि जर अशा प्रकारचा निर्णय घेतला की जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे आम्ही एकत्र तुम्हाला देऊ, तर जीआर 100% निघणार आहे, जीआर आल्याशिवाय पैसे मिळणार नाही। त्याचप्रमाणे महिला व बाल विकास मंत्री आदित्यताई तटकरे सुद्धा आपल्या फेसबुक पेजवर, ट्विटर पेजवर अपडेट देणार की जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे एकत्र देणार का किंवा नाही। त्यांनी जर त्यांच्या अपडेटमध्ये सांगितलं, त्यांनी जेव्हा कधी अपडेट दिली त्या अपडेटमध्ये सांगत असतात की या दिवसापासून म्हणजे उद्यापासून वितरणाला सुरुवात होईल, म्हणजे ज्या दिवशी ते अपडेट देतात त्या दिवशी सांगतात की दुसऱ्या दिवशी वितरणाला सुरुवात होईल आणि कोणत्या महिन्याचे पैसे तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये जमा होईल अशी त्या अपडेट देत असतात। त्या अपडेटमध्ये जर त्यांनी सांगितलं की जून आणि जुलै महिन्याचा हप्ता की जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता आम्ही तुम्हाला एकत्र देऊ, तर 100% ते पॉसिबल आहे आणि जीआर सुद्धा त्याबद्दल निघू शकतो। जो काही शासनाचा जीआर आहे, शासन निर्णय असतो, तोच एकदम फायनल निर्णय सरकारचा असतो, तो बदलू शकत नाही। नवीन जीआर येऊ शकतो तुमच्यासाठी, नवीन जीआर जर आला तर ते पॉसिबल आहे, पण सध्या तरी जुलै महिन्याचा आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता एकत्र मिळणे पॉसिबल नाही, जे काही माहिती मी तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे। सध्याच्या तारखेपर्यंत, आजच्या तारखेपर्यंत तरी फक्त जुलै महिन्याचा एकच हप्ता 1500 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आणि जवळपास 4, 5 ते 6 तारखेपर्यंत वितरण सुरू होणार, कारण जीआर आलेला आहे। जीआर आल्यानंतर 4 ते 5 दिवसानंतर 100% वितरण सुरू होत असते, हे आपल्याला सुद्धा माहित आहे। तर बघा, आता ऑगस्ट महिन्याच्या वितरणाची वाट पाहू नका, जुलै महिन्याचे पैसे तुम्हाला 100% तुमच्या खात्यामध्ये येणारच आहे, ऑगस्ट महिन्याचे येणार नाही। अपडेट आली तर समोर आपल्याला अपडेट देण्यात येईल। चॅनलवर नवीन असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, धन्यवाद।